हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 49 भीमाचे गर्वहरण. बहुतांश करून मनुष्याला स्वतःजवळ असलेल्या कशा ना कशाचा तरी अभिमान असतो. त्याला वाटत असते की अमुक गोष्ट माझ्याकडे आहे तशी इतर कोणाजवळ नाही. मी म्हणजे, माझे म्हणजे हा असा ताठा अहंकार असणे हे चांगले नसते हे प्रत्येकाला समजते. इतरांच्या बाबत तो तसे बोलतो आणि इतरांना गर्व न बाळगण्याचा सल्लाही देतो. जगात शेरास सव्वाशेर असतो असेही पांडित्य ऐकवतो. गर्वाचे घर खाली होते असेही सुनावतो, परंतु तो स्वतः मात्र त्याप्रमाणे आचरण करत नाही. स्वतःच्या बाबतीत इतरांपेक्षा त्याची गोष्ट नेहमीच निराळी, विशेष असते. बरे, असे त्याला इतरांनी सांगायचीही सोय नसते, कारण कोणी काही त्याच्या हिताचे सांगू लागल्यास त्याचा अहंकार दुखावला जाऊन त्याला क्रोध येतो. भीमाच्या बाबत असेच झाले होते. त्याला स्वतःच्या ताकदीचा, शक्तीचा गर्व झाला होता. त्याला असे वाटत होते की त्याच्या इतका शक्तिवान या पृथ्वीवर कोणीही नाही. हे भगवंत श्रींच्या लक्षात आल्यावर त्याचा गर्व नष्ट करण्यासाठी त्यांनी काही योजना आखली आणि त्याच्या अंमलबजावणीचीही व्यवस्था केली. पांडवांनी जेव्हा राजसूय यज्ञ करण्याचे ठरविले तेव्हा ऋषीमुनींना यज्ञाचे आमंत्रण देण्याचे काम भीम करत होता. एकदा तो असाच एका ऋषींना आमंत्रण देण्यासाठी जात असता त्याने पाहिले की वाटेत एक वृद्ध वानर आपली शेपटी रस्त्यावर आडवी घालून आरामात बसला होता. भीमाला त्या वानराचा क्रोध आला. गदेच्या एकाच प्रहाराने त्याने दूर उडवून लावावे असे त्याच्या मनात आले, परंतु म्हातारा झालेल्या मरकटाच्या नादी लागू नये असा विचार करून तो त्या वानराला म्हणाला, ए माकडा, तू तुझी शेपटी माझ्या रस्त्यातून उचलून बाजूला घे आणि मला माझी वाट मोकळी करून दे. त्यावर तो वृद्ध वानर म्हणाला की हे वीर पुरुषा, मी खूपच म्हातारा झालो आहे. वृद्धापक्वामुळे मला माझी शेपटीही उचलता येत नाही. तेव्हा माझ्यावर कृपा करून तू माझी शेपटी दूर करून तुझी वाट मोकळी करून घे. आलिया भोगासी असा विचार करून भीम त्याची शेपटी उचलायला गेला, परंतु त्याला शेपटी काही उचलता येईना, कारण ती फारच जड होती. भीमाने सर्व ताकद एकवटून प्रयत्न केला, तरीही ती शेपटी एक तसूभरही उचलली जाईना. तेव्हा भीम त्या वानराला शरण गेला. त्याला नमस्कार करून तो म्हणाला, हे वानररूपी देवा, तू तुझे सत्यरूप प्रकट कर. मग हनुमंताने आपले खरे रूप प्रकट केले. भीमाचा शक्तीचा गर्व नष्ट झाला. हरि ओम.